नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेलं आहे फिश करी. तर फिश करी ही आहे फिश आपली सुरमई एकदम फ्रेश अशी मार्केटमधून सकाळ सकाळ आणलेली आहे आणि त्याची आपण रस्सा भाजी केलेली आहे. भरपूर सुंदर आणि टेस्टी रस्सा झालेला आहे आणि तोंडाला भरपूर पाणी आलेलं आहे. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. तर यासाठी लागणारे आपल्याला इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे, त्याचबरोबर धने घेतलेले आहेत, ओलं खोबरं भरपूर महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याला या डिशमध्ये. त्याचबरोबर आपण घेतलेला आहे कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे. इकडे बघत आहात तुम्ही कांदा घेतलेला आहे, कांदा चॉप केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण हिरवी मिरची आपण ॲड करणार आहोत. हा मसाला आपल्याला फ्राय करायचा नाही आहे, हा मसाला आपल्याला डायरेक्ट मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे. ओला मसाला हे आपलं वाटण असणार आहे, बेस असणार आहे आपल्या रस्सा भाजीचा. एकदम मस्त अशी डिश बनवणार आहोत. जो रस्सा आपल्याला राईसबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला मजा येणार. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, हे फ्रेश अशी फिश आहे. आपण मॅरिनेशन त्याला करून ठेवलेलं, साईडला मीठ आणि हळद आपण यूज केलेली आहे. त्याचबरोबर लिंबूचा रस पिळलेला आहे. एकदम फ्रीजमध्ये ठेवून जायचं. तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश मासा आहे. तर तुम्ही मार्केटमधून ओपन घेतलेला आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे अर्धा तासासाठी. तर आपण मीठ, लिंबू आणि हळद लावलेली आहे. जास्त काही आपल्याला ॲड करायचं नाही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये. फक्त हे मीठ, लिंबू आणि हळद घालून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. एकदम फ्रेश फिश आहे. त्याचबरोबर आपण जे वाटण सांगितलेलं मी तुम्हाला, वाटण तयार झालेलं आहे फ्रीजमधून, मिक्सरमधून आपण काढलेलं आहे. हिरवं वाटण आहे, मस्त असा हिरवा रस्सा आपण तयार करणार आहोत. मस्त बारीक पेस्ट झालेली आहे. बेस असणार आहे आपल्या रस्सा भाजीचा. एकदम मस्त थिक कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही राईसबरोबर हा रस्सा खाऊ शकता. तर मस्त सुगंध सुटलेला आहे, टेस्टही चांगला आहे. तर हा मसाला एक की पार्ट जो असतो ना, की पार्ट म्हणजे ज्याचा महत्त्वाचा पार्ट आहे, तो मेन पार्ट प्ले करणार आहे हा मसाला. मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे इकडे. आता हेच वाटण आपल्याला कढईमध्ये टाकून त्याच्यामध्ये फिश ॲड करायचे. जास्त काही वेळ लागणार नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम सोपी डिश आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, आपण इकडे घेतलेले आहे 2 चमचे तेलामध्ये आपण जिरे, खडा मसाला टाकून घेतलेला आहे, मोठी इलायची आहे, सिनेमन आहे, त्याचबरोबर कढीपत्ता आहे. तेल जास्त गरम होतं आणि जेव्हा मसाला टाकला तेव्हा उडण्याची भीती होती, त्यामुळे आधीच मी तो व्हिडिओ काढून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण 5 मिनिटांनी मसाला ॲड केलेला आहे. मसाल्यामध्ये मीठ आणि आपण टाकलेली आहे हळद. आता मसाला चांगला ना बॉईल होऊ द्यायचा, चांगला उकळून देऊ द्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा बोलतात त्याला. आई बोलते फ्राय करून घ्यायचा. मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. चांगल्या बुडबुड्या आलेल्या आहेत. त्यामध्ये आपण थोडंसं ना व्हिनेगर टाकलेलं आहे, एक अर्धा चम्मच. एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे. नक्की ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. तर आम्ही ही डिश कोणत्या पद्धतीने बनवतो, आमची पद्धत तुमच्याबरोबर आम्ही शेअर केलेली आहे. आम्ही कशा पद्धतीने बनवतो ही डिश, तर तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, व्हिडिओ बघा. माझा हे म्हणण्याचा हेतू आहे. आणि 5 ते 10 मिनिटांनंतर आपण फिश ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर फिश आपण कापून घेतलेली आहे, ते फिश आपण टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये. आता हे चांगलं ह्याला बॉईल आलेलं आहे. आता बॉईल येता मस्त गरम झालेली आहे रस्सा भाजी पण. तर फिश पण आपली चांगलीच बॉईल होणार आहे. अजून 5 ते 10 मिनिटांनी आपली रस्सा भाजी तयार होणार आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. मस्त बघू शकता बॉईल आलेला आहे, कट आलेला आहे. हे बघा, हे आपला मस्त बेत तयार झालेला आहे. आता ह्याला आपण ना एका साईड डिशमध्ये साईडला काढून घेऊया. मस्त असं मासा हे बोलतात ना की स्पॉन्जी झालेला आहे, मस्त अशी चव लागते. तर ही आपण साईडला डिश काढून घेतलेली आहे. भरपूर सुंदर लागते. रस्साही आलेला आहे, करीही आलेली आहे, तर्रीही आलेली आहे. फिश एकदम मऊसूत झालेली आहे. एकदम तोंडाला पाणी सुटणारं अशी फिश झालेली आहे. तर नक्की ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबई कराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओज करण्यासाठी भरपूर बोलतात ना की एफर्ट्स टाकतो. तर जरूर सपोर्ट करा या चॅनलला, मुंबई कराई चॅनलला. पूर्ण व्हिडिओ बघत जा. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. सपोर्ट प्लीज. मुंबई कराई चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या किचनमध्ये ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच असं बनवलेली फिश करी तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि तुम्हाला नक्की शाबासकी भेटेल. तर जरूर ही डिश ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.